बैलगाडा शर्यत प्रत्येक शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय। बैलगाडा शर्यतीवरची बंदी कधी उठवली जाणार याकडे तमाम शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलला जाईल आणि आपल्याला न्याय मिळेल या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। पण सध्या तरी याबाबतीत सकारात्मक चित्र दिसत नाही, त्यामुळे शेतकरी हताश झालाय। रोज बैलांची आंघोळ, त्यांचा खुराक, ओला सुका चारा, त्यांची वैद्यकीय तपासणी अशी सर्व काळजी शेतकरी घेतो। पण बैलगाडा शर्यतीवर बैलांवर अत्याचार होत असल्याचं प्राणीमित्र संघटनेनं म्हटलंय। आम्ही दोघं चुलते पुतणे या बैलाची निगा करीत आहोत। आमची जमीन या माणसे जाऊन 5 वर्ष झाली तरी आमचा हा छंद सुटलेला नाही आणि आमचा छंद मरेपर्यंत सुटणारही नाही। आम्ही पोटच्या मुलापेक्षाही बैलांवर जास्त प्रेम करतो आणि त्याला सांभाळतो। याची आमची दखल घ्यावी आणि आमच्या गाडी शर्यती चालू कराव्यात। या बैलगाडा शर्यतीमध्ये जी बंदी आलेली आहे, तर या शर्यतीवर बंदी आणण्याचं काही कारण नसताना देखील काही प्राणी मित्र संघटनांनी या ठिकाणी बैलगाडी शर्यतीवरती बंदी आणलेली आहे। त्या बंदीला आमचा प्रखर विरोध तर आहेच, पण त्यांनी त्या पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे। गेली 400 वर्षाची परंपरा या बैलगाड्याला आहे। निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांना या शेतकऱ्यांची आठवण येते, पण बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी बैलगाडा मालक न्यायालयाचे उंबरठे झिजवतायत। मात्र राजकारण्यांना काही सोयर सुटत नाही। गेली 4 वर्ष आम्ही संघटनेद्वारे बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवावी म्हणून सतत प्रयत्नशील आहोत। विविध संघटना आम्हाला, राष्ट्रीय नेते मंडळी असतील, संघटना असतील, सर्वजण आम्हाला त्या संदर्भात वेळोवेळी मदत करत आलेले आहेत। परंतु एवढी मदत करून देखील आजपर्यंत बैलगाडा शर्यतीबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। आत्ताच हा विषय काढण्याचं कारण म्हणजे सध्या सुरू असलेला यात्रांचा हंगाम। याच काळात गावोगावी बैलगाडा शर्यती होतात, पण या शर्यतींवर बंदी घातल्यापासून यात्रा जणू काही ओस पडायला लागल्या। साहजिकच यात्रांमधले छोटे मोठे व्यवसाय बंद पडायला लागले। एरवी शेतीच्या कामात व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्याला बैलगाडा शर्यत हाच काय तो विसाव्याचा क्षण, पण त्यावरही बंदी आल्यामुळे शेतकरी निराश झालाय। प्राण्यांवर अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेऊन जर या शर्यती होत असतील तर कुणाचीही हरकत असण्याचं कारण नाही। साईदीप भोवळे, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।